आमचं घर मोठं असलं तरी सासरे गेल्यानंतर या घराचे 4 भाग झाले. सगळ्यांचे गेट्स एकमेकांना जोडलेले आहेत. त्यामुळे मला माझ्या सगळ्या जावा आणि दिरांची माहिती राहते. आमच्या घरासमोरूनच रस्ता जातो. त्यामुळे आम्हाला कायम गाड्यांच्या आवाजांचा सामना करावा लागतो. आता सवय झाली आहे. गाड्यांची ये-जा असल्यामुळे धूळ थेट आमच्या काचा असलेल्या गेट्स आणि खिडक्यांवर बसते. त्या नेहमीच मळलेल्या असतात. लोक म्हणतात ना, आकाशात घरं बांधायची म्हणजे मोठमोठ्या टावर्समध्ये राहायचं. आज मी सफाई करत होते. त्याचबरोबर माझ्या कुंड्यांची छाटणी करत होते. आता फक्त 2-4च कुंड्या ठेवणार आहे. मला गुणगुणत काम करायला खूप आवडतं. तसंच गुणगुणत असताना एक टॅक्सी आमच्या गेटसमोर येऊन थांबली. त्यातून माझी सगळ्यात धाकटी जाऊ काव्या उतरली आणि ड्रायव्हरला भाडं देऊ लागली. तिला पाहून मी आश्चर्यचकित झाले. अगं काव्या, तू तर उद्या येणार होतीस ना? हो दीदी, पण उद्या शहर बंद आहे. काही गडबड झाली तर अडचण होईल म्हणून आजच आले. बरं केलंस. दीरजी घरीच आहेत आणि तुझी मोलकरीण शीला पण आज आलेली आहे. अच्छा, असं म्हणत तिने विषय संपवला. लहानगा क्रिश टॅक्सी थांबताच आपल्या मित्रांकडे धावला. काव्याने एकटीनेच सगळं सामान उचललं आणि निघाली. मयंक घरी आहे हे तिला बरं वाटलं. तिने हळूच दार ठोठावलं. आत रेडिओ सुरू असल्यासारखं वाटत होतं. तिने दाराची बेल वाजवली. झोपलेत की काय, ती मनातच पुटपुटली. संध्याकाळचे 5 वाजले होते. इतक्या गाढ झोपेत असतील. ती उभीच होती, पण तिने जरा जोरात बेल दाबली. कोण आहे? मी आले, मयंक आतून बोलला. त्याला दार उघडायची घाई नाही असं तिला वाटलं. हातात सामान लादून उभी राहिलेली ती म्हणाली, तू तर उद्या येणार होतीस ना? नाही का? झोपला होतास का? नाही, असंच पडलो होतो. जरा डोकं जड वाटतंय. शीलाला सांग की 1 कप चहा करून दे. शीला? तुला कसं कळलं की ती आली आहे? अगं, ती बराच वेळ झाली निघून गेली. ठीक आहे, मीच करून घेईन. ती सामान घेऊन खोलीत पोहोचली. पण हे काय? कोण आलं होतं इथे? काही वेळ आधीच कोणीतरी. शीला? तिच्या मनात एकदम काहीतरी चमकलं. दुसऱ्या क्षणी तिला सारं समजलं. कदाचित म्हणूनच मयंकला दार उघडायला वेळ लागला होता. ती मागच्या दाराने बाहेर गेली असावी. एका कुटुंबाच्या विनाशासाठी एवढं पुरेसं होतं. तिला वाटलं ती संतापाने वेडी होईल. ती धावत बाहेर आली. कुठे आहात तुम्ही? तिचा आवाज कापत होता. येतोय ग, चहा करत होतो. मयंकचा आवाज तिला कडू वाटला. तिला वाटलं एकदाचा कप सांडून टाकावा आणि त्याला जोरात झिडकारून विचारावं, माझ्या गैरहजेरीत हे काय तमाशा केलात? माझ्याशी असा विश्वासघात का केला? जो दुसऱ्यांच्या चारित्र्यावर टीका करत होता, आज त्याने स्वतः काय केलं? पण तेवढ्यात मयंक स्वयंपाकघरातून बाहेर आला आणि त्याच वेळी क्रिशही बाहेरून परतला. तिने स्वतःला सावरलं. क्रोधाने तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. तुम्ही पत्र लिहायचं वचन दिलं होतं ना? आता मी बोलणार नाही तुमच्याशी. क्रिश हसत नवनवीन बहाणे सांगत होता. कोणता दुसरा दिवस असता तर तीही हसली असती, पण आज? परंतु आज तिच्या हृदयात आग धगधगत होती. ती मयंकशी एकांतात बोलण्यासाठी व्याकुळ झाली होती. पण क्रिशमुळे ती काही बोलू शकली नाही. आपल्या खोलीत गेल्यावर ती तिथे त्या अवशेषांची तपासणी करू लागली, जे त्या भयानक विश्वासघाताची कहाणी सांगत होते. तू अजून चहा घेतला नाहीस? थंड होईल. चहा हातात घेत मयंक तिच्या मागे आला. तिला उबळ आल्यासारखं वाटलं. तिने तिरस्काराने चेहरा वळवला. मला नकोय चहा. का? गरम करून आणू का? नाही. आधी सांग इथे काय चाललं होतं? माझ्या खोलीत काय झालं? अगं, ती शीला आली होती. तसंच काही गडबड झाली. तुम्ही तिला घरात का येऊ दिलत? का नाही सांगितलं की मी घरी नाही? अगं, दार उघडंच होतं. ती आत आली तर मी काय करणार? जे करायला नको होतं तेच केलं, ती उपरोधाने म्हणाली. मयंकने पलंगावर पडलेले मोगऱ्याचे फुलं आणि लाल बांगड्यांचे तुकडे उचलले. उशीत अडकलेली मोत्यांची टिकली बाजूला केली. चादर नीट पसरली, पण ती मात्र तिथेच रागाने बसून राहिली. जरा बाजारात जातोय. सोनार म्हणत होता तुझ्या बांगड्या तयार आहेत. मला नको त्या बांगड्या. त्यालाच देऊन ये. तिने संतापाने त्याच्याकडे पाहिलं. मयंकचा चेहरा उतरला. तो हळूच अलमारीतून दुसरी चादर काढून पलंगावर पसरवू लागला. ती त्याच पलंगावर जाऊन पडली. पलंगाची चादर त्याने बदलली खरी, पण काहीतरी होतं जे तिला टोचत होतं. नुसत्या काट्यासारखं नव्हे तर काळजात घुसणाऱ्या वेदनेसारखं. क्रिशच्या जन्माच्या वेळी शीलाला स्वयंपाकासाठी बोलावलं होतं. तिला पाहून कोणीही हे सांगू शकत नव्हतं की ती घरची मोलकरीण आहे. ती नेहमी सुंदर साड्या नेसत असे. निरनिराळ्या टिकल्या लावत असे. गजरा तर कायम तिच्या केसांमध्ये असायचा. हातात असंख्य बांगड्या, कपाळावर लखलखणारा सिंदूर. तिला पाहून पहिल्यांदा असं वाटलं होतं की सावळ्या रंगावर सिंदुराचं सौंदर्य वेगळंच असतं, जे गोऱ्या रंगावर कधीच खोलू शकत नाही.
ही तर फक्त सौंदर्याची गोष्ट होती, पण ज्याने तिला घडवलं त्यानेही अतिशय मन लावून घडवलं होतं. तिची शरीरयष्टीही सुंदर होती. विशेषतः तिच्या डोळ्यांचे सौंदर्य विलक्षण होतं. कदाचित म्हणूनच सुषमा दीदी म्हणाल्या होत्या, नोकराणी तर आणली आहेस, पण शीलाची निसंकोच वृत्ती आणि बिनधास्त स्वभाव यामुळे स्त्रिया तिच्यावर उपरोधाने बोलत, पण ती अशा गोष्टी हसण्यावारी नेत असे. 2 महिने काम केल्यानंतर ती त्यांच्या घरातून निघून गेली होती. तरीही जेव्हा वाटेल तेव्हा दीदी दीदी करत परत यायची आणि इतक्या वर्षांनी याचा हाच परिणाम झाला. तुझ्या बांगड्या, मयंक हळूच म्हणाला, पण ती उशीमध्ये तोंड खुपसून तशीच पडून राहिली. थोड्या वेळाने तिला कोणीतरी खोलीतून बाहेर जात असल्याचा आवाज आला. तिने मान वर करून पाहिलं. समोरच्या टेबलावर बांगड्या ठेवल्या होत्या. तिने त्यांना स्पर्शही केला नाही. पलंगाच्या बाजूला तिचा सुटकेस ठेवलेला होता. ती विचार करू लागली, पण हा सुटकेस घेऊन माहेरी जाणं योग्य नाही. विवाहित मुलींचं कायमचं माहेरी राहणं कधीही आनंद आणि सन्मानाची बाब ठरू शकत नाही. शीलाच्या कारणामुळे ती आपलं घर का सोडून जाईल? आता ती तिला घरात पायही ठेवू देणार नाही. पण मयंक, त्याच्याशी ती महिनोमहिने बोलणार नाही. तो स्वतःच पश्चातापाच्या आगीत जळत राहील. क्रिश तिच्या बाजूलाच झोपला होता. ती उठून बाहेर आली. मयंक हाताखाली उशी घेऊन सोफ्यावर झोपला होता. स्वयंपाकघरात टिफिन जशाचा तसा ठेवलेला होता. कदाचित क्रिशने 2-3 पुरी खाल्ल्या असतील. घड्याळ पाहिलं तर रात्रीचे 11 वाजले होते. अचानक मयंकने करवट घेतली. त्याच्या संतापलेल्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता आणि निरागसता होती. असं काही आजवर कधीच घडलं नव्हतं. मग आज काय झालं? कसं चुकलं त्याचे पाय? शीलानेच त्याला आपल्या मोहजळात ओढलं असेल. कदाचित तो त्या क्षणी कमजोर पडला असेल आणि शीलाने संधीचा फायदा घेतला असेल. हे काही विचारपूर्वक घडवलेलं प्रकरण नव्हतं. हा एका पुरुषाला एकटं सापडल्यावर त्याला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा डाव होता. पण मयंक निर्दोष कसा असेल? त्याचं मनही कदाचित शीलाकडे ओढलं गेलं असेल. पण असं काही फक्त तिच्याच बाबतीत घडलं आहे का? जगात हे काही अनोखं आहे का? तिच्या डोळ्यांसमोर भूतकाळातील आठवणी तरळू लागल्या. बिलासपूरचे मोठे मामाजी, कित्येक वर्ष त्यांचे एका नात्यातील स्त्रीशी संबंध होते. मामींनाही हे माहीत होतं, अगदी आईलाही. एकदा आईने विचारलं होतं, भाऊजाई, तू हे सगळं कसं शांतपणे सहन करतेस? काही बोलत का नाहीस? मामी हसून म्हणाल्या होत्या, त्यांचं मन तिकडे लागतंय, तर मी काही बोलून काय उपयोग? भांडून तमाशा करून काय मिळणार? मोठे मामा आणि मामी कधीच भांडताना दिसले नाहीत. उलट या सहनशीलतेमुळे मामींना केवळ कुटुंबातच नव्हे तर मामांच्या डोळ्यांतही कायम सन्मान मिळाला. काही वर्षांनी मामांची ती स्त्री त्यांना सोडून गेली. म्हातारपणी अनेकदा मामा मामींसमोर येऊन उभे राहायचे, पण लाजेने काही बोलू शकत नव्हते. मामी मात्र द्रवित होऊन त्यांना पैसे, जुन्या साड्या देऊन टाकत असत. तेव्हा स्त्रिया अशा गोष्टी निमूट सहन करत असत. कदाचित आर्थिक परावलंबनामुळे किंवा त्या काळच्या समजुतींमुळे. पण हळूहळू समाज बदलला. स्त्रिया सुशिक्षित आणि स्वावलंबी झाल्या. त्यांची मानसिकता बदलली. त्यांनी पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी असलेले वेगवेगळे नियम नाकारले. पण तरीही जगातला कोणताही नियम, कोणताही कायदा अशा घटनांना रोखू शकत नाही. आणि एकदा तिच्याही आयुष्यात असं काही घडलं होतं. MA झाल्यावर रुपेशसोबत तिचं लग्न ठरलं होतं. तो तिच्यासोबत इकडे तिकडे फिरत असे, पण हुंड्यांच्या लोभाने त्याने लग्न मोडून टाकलं. मयंकला लग्नाच्या आधी आणि नंतरही अनेक मित्रांची पत्रं मिळाली होती, जिथे रुपेश आणि तिच्या नात्याबद्दल अशा गोष्टी लिहिल्या होत्या की कुणाचाही विश्वास डगमगीत झाला असता. त्या पत्रांनी तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. पण विशाल हृदय असलेल्या मयंकने याचा कधी उल्लेखही केला नाही. फक्त एवढंच म्हणाला होता, यात तुझा काही दोष नाही. आणि आज मयंक स्वतः अपराधाच्या कटघऱ्यात उभा होता. तिने काय निर्णय घ्यायचा? या घटनेवरून तिने आपल्या कुटुंबाचा विध्वंस करावा का? ही समजदारीची गोष्ट असेल का? असंभळता कमकुवत क्षणात कदाचित त्याच्याकडून चूक झाली असेल. खूप जपून चालणारा माणूसही कधी घसरतोच. मग त्यात नवल काय? तिला आठवलं, आत्मग्लानीने मयंक असा निश्चित झाला होता. जो माणूस सरळ मार्गी आहे, ज्याच्यात कसलंही वाईटपणा नाही, तो जर एकदा चुकला तर त्याला सोडून द्यायचं का? की पुन्हा पुन्हा त्याला त्याचा भूतकाळ आठवून देऊन अपमानित करत राहायचं? पतीला आपल्या विश्वासघातासाठी क्षमा करावी का? की त्यालाही तसाच फसवून त्याला शिक्षा द्यावी? याच विचारात गुरफटत कधी तिचा डोळा लागला तिला समजलंच नाही. पाहता पाहता जवळपास महिना उलटून गेला. मयंकशी तिचं बोलणं अगदीच कमी झालं होतं. ऑफिसहून परत आल्यानंतर मयंक बहुतेकदा क्रिशला शिकवायला बसत असे. कधी कधी बाहेरही निघून जात असे. गेल्या काही दिवसांपासून तिला तो अस्वस्थ आणि तणावग्रस्त वाटत होता. क्रिशला शिकवत असताना तो हरवून जायचा. जेवणही नीट खायचं नाही.
तिला वाटत होतं की तिच्या आबोल्यामुळे आणि रागामुळेच तो असं वागत असेल. कधी कधी तिचं मन मऊ पडायचं. पण त्या घटनेची आठवण आली की तिच्या मनात मयंकबद्दल कळवटपणा दाटून यायचा. तिला वाटायचं त्यांनी जे केलं त्याची काही ना काही शिक्षा त्यांना मिळायलाच हवी. एक दिवस रात्रीचे 9 वाजले, पण मयंक अजून घरी आला नव्हता. मनात अनेक विचार घोळू लागले. रागाच्या भरात कुठे निघून तर गेला नाही? माणसाच्या मनाचा काही नेम नाही? कुठे अपघात तर झाला नाही? ती बेचैन होऊन काही वेळाने दाराकडे गेली. तेवढ्यात बेल वाजली. क्रिश धावतच दार उघडायला गेला. समोर मोहित होता. तो मयंकच्या ऑफिसमध्ये काम करत होता आणि त्याचा चांगला मित्रही होता. काका, बाबा अजूनपर्यंत घरी का नाही आले? क्रिशने विचारलं. मोहित म्हणाला, भाऊ, आम्ही ऑफिसमधून एकत्रच निघालो होतो. कदाचित कुठल्या तरी कामात अडकले असतील. क्रिश नाराज होत आत निघून गेला. तिने मोहितला विचारलं, तुम्ही काही म्हणत होतात का? नाही, काही नाही. गप्पा मारता मारता मोहित सहज बोलून गेला की काही दिवसांपूर्वी शीला ऑफिसमध्ये आली होती. कदाचित तिच्या घरी कुणाची तब्येत बिघडली होती. तिने मयंककडे पैशांची मागणी केली होती. मयंकने तिला 2,000 रुपये दिले, पण ती आणखी पैशांसाठी अडून बसली. शेवटी मयंकने विजयकडून 2,000 रुपये घेऊन तिला दिले. म्हणजे मयंक तिच्यासोबतच असेल, तिने मनात म्हटलं. तिच्या हृदयात असूयतेचा अग्नी भडकला. मोहित निघून गेला. तेवढ्यात मयंक घरी आला. क्रिश आधीच झोपला होता. तिने अनिच्छेने जेवण गरम केलं आणि टेबलावर वाढलं. मयंकने चेहरा धुतला, कपडे बदलले आणि सरळ झोपायला जाणार होता. तिने पाहिलं, पण तो जेवायला बसलाच नाही. जर बाहेर जेवायचं असेल तर आधीच सांगितलं असतं, तरी चाललं असतं. मयंकने थकलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि शांत स्वरात बोलला, उद्यापासून माझ्यासाठी जेवण बनवू नकोस. द्वेष, तणाव आणि अपमानाची साप तिला रात्रभर डसत राहिली. का दिले 2,000 रुपये त्याने तिला? कोणी कुणाला विनाकारण पैसे देतं का? हा संबंध फक्त त्या एका रात्रीचा होता का? ती थोडी शांत झाली होती, पण आता पुन्हा तिच्या मनात वादळ उठलं. पण तिला एकच गोष्ट खटकत होती. जो पुरुष दुसऱ्या स्त्रीवर पैसे उधळतो, मजा करतो, त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच उत्साह असतो. पण मयंकच्या चेहऱ्यावर फक्त निराशा दिसत होती. त्याच्या मनाची अस्वस्थता लपून राहिली नव्हती. कधीकधी तिला वाटायचं, ऑफिसशी संबंधित काही मोठी समस्या तर नाही ना? एक दिवस या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ती मोहितच्या घरी गेली, पण तो बाहेर गेला होता म्हणून ती लगेच परत आली. घरी आल्यावर पाहिलं, दरवाजा उघडाच होता. मयंक ऑफिसमधून परत आलेला होता, पण आतून एका स्त्रीचा आवाज ऐकू येत होता. बाबू, मी पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही. विश्वास बसत नसेल तर स्वतः हॉस्पिटलला चल. तुझ्या ऑफिसमध्ये येऊ नकोस असं तूच सांगितलं होतंस, म्हणून मला इथे यावं लागलं. लवकर पैसे दे, नाहीतर तुझी बायको आली की गडबड होईल. हे शीलाचं बोलणं होतं. तू मुद्दाम मला बदनाम करायचा प्रयत्न करत आहेस. तू एक विषारी नागिण आहेस, मयंक संतापून म्हणाला. अरे, त्या दिवशी तर खूप प्रेम दाखवत होतास. दुसऱ्याची बायको अशी मोफत मिळते वाटतं. तू कुणाची बायको नाहीस आणि तू माझ्यावर प्रेम करत नाहीस, तर मला फसवत आहेस. मुळात पुरुषांना प्रेमाचं फार कळतं तरी का? ठीक आहे, नको देऊस पैसे. मी उद्या ऑफिसमध्ये येऊन सगळ्यांसमोर हे बोलून दाखवेन, नाहीतर थेट इथल्या शेजाऱ्यांना सांगेन. मग बघ कसा मानवर करतोस. मयंक सुन्न झाला. दाराबाहेर उभी असलेली काव्य हे ऐकून हादरली. एका क्षणात तिच्या मनातील सारा राग वितळून गेला. त्याच वेळी शीलाने धमकी दिली, मी आता मोठ्याने ओरडते. नाही नाही, मयंक घाबरून ओरडला. शीलाच्या रागावलेल्या चेहऱ्याकडे पाहून काव्याने विचारलं, काय झालं शीला? काही नाही दीदी, काही नाही. काही नाही? मग आता याच्यावर ओरडत का होतीस? हो, हा माझ्यावर जबरदस्ती करत होता. दीदी, मी गेल्या वेळी तुमच्या घरी आले होते तेव्हा काय झालं होतं हे यांच्याकडून विचारा. तिने मयंकवरच सगळा आरोप टाकायचा प्रयत्न केला. मला काहीही विचारण्याची गरज नाही. माझा नवरा एक सज्जन माणूस आहे. तुझ्यासारख्या बेशरम आणि वाईट स्त्रीच्या नादी तो कधीच लागणार नाही. तुम्हाला काही समजत नाही दीदी. आता इथेही नाटक करून पैसे मागते आहे. कशाला नाही मागू? याने जे केलं त्याचा परिणाम कोण भोगणार? मी सगळ्यांसमोर सत्य सांगेन. क्रिशच्या डोक्यावर हात ठेवायला लावेन याला. अचानक खोलीत नीरव शांतता पसरली. पण दुसऱ्या क्षणी काव्याने शीलाचा हात घट्ट पकडला आणि कठोर आवाजात म्हणाली, तुझं हे नाटक माझ्यासमोर नाही चालणार. सरळ निघून जातेस का की मी शेजाऱ्यांना बोलावू? पण शीला तरीही बडबड करत राहिली. शेवटी काव्याने कसंबसं तिला घराबाहेर काढलं. मयंकला कित्येक दिवसांची चिंता आणि तणावातून मुक्ती मिळाली. शीला गेल्यानंतर काही क्षण खोलीत नीरव शांतता पसरली. तेव्हाच मयंकने काव्याचे दोन्ही हात हातात घेतले आणि भरल्या आवाजात म्हणाला, काव्या, मला माफ कर. मी खरोखरच तुझा अपराधी आहे. काव्याच्याही डोळ्यात अश्रू दाटून आले. त्या दोघांच्या धुसर नजरेतून ओघळणारे हे अश्रू त्यांच्या संसाराच्या सुख, शांतता आणि आनंदाचे साक्षीदार होते.
तर आशा करते की तुम्हाला आमची ही कथा आवडली असेल. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.